बायकांच्या लिव्हरमध्ये एक एन्झाईम अब्सेंट असतं, म्हणून दारू त्यांना लवकर चढते आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता पण त्यांची खूप जास्ती वाढते. बायकासुद्धा दारू पितात, पित नसतील तर त्यांना आग्रह केला जातो, अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांना आग्रह करतो. पण म्हणून ह्यामुळे जास्त बायका आता व्यसनाधीन होत चालल्यात, ॲडिक्शनकडे वळायला लागल्यात. व्यसन आहे म्हणजे ड्रग्ज आहेत आणि सेक्स आहे, आणि या दोन्ही विषयांबद्दल मुलांना अतिशय उत्सुकता असते. की 12, 13, 14 ह्या वयाची सुद्धा मुलं आता आमच्याकडे उपचार घेण्यासाठी यायला लागलेली आहेत. तो घरी आला आणि त्यांनी आईला विचारलं की आई, सिगरेट ओढल्यामुळे काय होतं गं, मी ओढून बघू का? अजून एक होतं की एकटे पण प्यायला लागतात, तर हे धोक्याचं लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही अल्कोहोलिक कदाचित पुढे जाऊन बनू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. संवाद साधा म्हणजे असं समोर बसवून सतत काही गप्पा मारायच्या नाहीत. सोशल ड्रिंकिंग सुद्धा खूप वाईट आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर, मनावर परिणाम होतात. वीड म्हणजे गांजा, कॅनॅबिस, याच्या बाबतीतनं खूप गैरसमज लोकांच्या मनात आहे. वुमेन की बात या आपल्या खास सेगमेंटसाठी आपल्या सोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 3 दशकांची विश्वासार्ह परंपरा. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत बर्वा स्किन थेरपी. अस्सल तुपापासून बनलेली नैसर्गिक उत्पादने त्यांच्याकडे आहेत. आणि आमच्या होस्टना उठावदार लुक दिलाय प्रथा सारीजने. घरचं खायचंय पण वेळ नाहीये, काळजी करू नका, तुमच्यासाठी आहेत नेत्रास इन्स्टंट इंडियन मील्स. नक्की ट्राय करा. नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. एक काळ असा होता की जेव्हा दारू पिणं किंवा कुठलंही व्यसन करणं ही एक पुरुषांनी करण्याची गोष्ट समजली जात होती. पण गेल्या काही काळात हे सामाजिक चित्र थोडंसं बदललेलं दिसतंय. हल्ली बऱ्याच ठिकाणी बायका दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्या गेल्या किंवा त्यांनी कुठेतरी दारू पिऊन काहीतरी धिंगाणे घातले वगैरे, अशा प्रकारचे व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती खूप बघत असतो. हे प्रमाण का वाढतंय, या सगळ्याच्या मागची काय कारणं असावीत, ह्याविषयी बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर. मुक्ताताई, थँक्यू व्हेरी मच, तू इथे आलीस आणि तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. मी वुमन की बात हा आपला सेगमेंट असल्यामुळे विशेषतः बायकांविषयी बोलूया असं पण म्हणाले, पण आपण ह्या सगळ्याच विषयी बोलूया. म्हणजे एकूण व्यसनाधीनतेकडे वाढण्याचं प्रमाण, कुठल्या प्रकारची व्यसनं हल्ली लोकांना लागत असतात. आता काही ते फक्त दारू या एवढा पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे एकूणच. आणि बायकांच्या बाबतीत विशेषतः म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी ना मुंबईत घाटकोपरला एका बाईंनी गाडी चालवली दारू पिऊन भरधाव, आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 7 माणसांना त्यांनी उडवलं, अशी काहीतरी एक केस झाली होती. आणि त्यावेळेला त्याचा खूप म्हणजे प्रचंड त्याच्यावरती चर्चा झाल्या होत्या, बवाल झाला होता, कारण ती एक आयसोलेटेड केस होती. पण आता तसं राहिलं नाही आहे. म्हणजे आता मी म्हटलं तसं की खरंच आपल्याला इतके ठिकाणी अशा गोष्टी दिसतात, वाचायला मिळतात किंवा बघायला मिळतात, आणि फार वाईट वाटतं ते बघून की असं कसं हे चित्र बदलत गेलं, इथपर्यंत आपण कसे आलो. मुक्तांगणच्या पार्श्वभूमीवर तू ह्या सगळ्याविषयी जास्त चांगलं आम्हाला सांगू शकशील. तर मुळात एकतर मुक्तांगण ही संस्था कशी सुरू झाली, तिथपासनं बदलत गेलेला तिचा प्रवास, तुम्हाला त्याच्यामध्ये अपग्रेड कसं स्वतःला करावं लागलं किंवा काळानुसार त्याचं स्वरूप कसं बदलावं लागलं, याविषयी आम्हाला सांग. मुक्तांगणविषयी लोकांना बरेचदा माहिती असतंच. माझ्या आईबाबांनी मुक्तांगणची स्थापना केली. डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट. पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून मुक्तांगण सुरू झालं. पु ल जिथे देणगी देत तिथे ते कधीच स्वतःचं नाव नाही द्यायचे, तर ते असं सुचवायचे की मुक्तांगण नाव द्या, आणि आमच्यासाठी तर हे खूपच नाव योग्य होतं. हो. तेव्हा असं झालं होतं की साधारण 1982 वगैरेच्या सुमारास ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट आली होती, सगळ्या जगभरातच आली होती. त्याला बाहेरच्या देशामध्ये हेरॉईन म्हटलं जातं, आणि आपल्याकडे त्या हेरॉईनमध्ये खूप काही गोष्टी मिक्स केल्या जातात आणि ब्राऊन शुगर म्हणतात. तर हे ब्राऊन शुगरचं व्यसन आपल्याकडे आलं. माझ्या आईबाबांच्या अगदी एका जवळच्या मैत्रिणीचा मुलगा हॉस्टेलमध्ये राहायचा, इंजिनिअरिंग शिकत होता तो, त्याला हे व्यसन लागलं. आणि मग अर्थातच त्याच्या आईबाबांनी आमच्या घरी त्याला ते घेऊन आले. तेव्हा व्यसनाधीनतेच्या उपचाराची कुठलीच सोय उपलब्ध नव्हती, म्हणून माझ्या आईबाबांनी त्याला आमच्या घरीच उपचार दिले. त्याच्याशी बोलताना बाबांच्या असं लक्षात आलं
की हा फक्त एका व्यक्तीचा आता प्रॉब्लेम नाही राहिलेला व्यसनाधीनता, तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे. म्हणून मग डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला या विषयात ऑलरेडी काम करत होते. मग बाबा तिथे जाऊन राहिले, खूप लोकांशी बोलले आणि त्याच्यातून एक गर्दच्या विळख्यात नावाची तेव्हा त्यांनी लेखमाला लिहिली आणि मग पुढे गर्द नावाचं पुस्तक म्हणून ते प्रकाशित झालं. आणि मग तेव्हा पु ल देशपांड्यांनी हे वाचलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग 86 साली अशा प्रकारे मुक्तांगणची स्थापना झाली. माझी आई मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करायची, पुण्याचं जे मनोरुग्णालय मेंटल हॉस्पिटल तिथे. त्यामुळे मग मेंटल हॉस्पिटलच्याच एका वॉर्डमध्ये तेव्हा मुक्तांगण सुरू झालं. पण मी म्हटलं तसं की त्या काळामध्ये ना एकतर अगदी खेड्यापाड्यांमध्ये दारूबंदीसारख्या त्यांना उपक्रम राबवावे लागायचे किंवा कायदे करावे लागायचे, किंवा उच्च वर्णीयांमध्ये पार्ट्यांमध्ये शक्यतो पुरुष हातात ग्लासेस घेऊन आणि बायका एका कोपऱ्यामध्ये ज्यूस पितायत वगैरे असं दृश्य आपल्याला दिसायचं. हळूहळू वयोगट कमी कमी होत गेला. ते फक्त लोकलाइज्ड असं शहरांपुरतं किंवा असं राहिलं नाही, ते सगळीकडे पसरायला लागलं. सामाजिक बरे बदल ह्या सगळ्यामध्ये बरेच होत गेले आणि आता तरुण वयापर्यंत हे खूप यायला लागले. तर हे वय जे कमी कमी होत आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? आम्हाला खूप लोक असं विचारतात की नेमक्या कुठल्या प्रकारचे लोक व्यसनाधीन होतात, वयाने छोटे असतात का मोठे असतात किंवा अशिक्षित असतात का? काहींना वाटतं की उच्च शिक्षित असतात, खेड्यातले शहरातले. काही लोकांचं म्हणणं असतं की खूप अगदी एकटे एकटे ते व्यसन करतात का? पण आता ना व्यसनाधीनतेबद्दल असं आपण काहीच विधान करू शकत नाही. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण अलीकडे आपण बघतोय की वाढताना दिसतंय. स्त्रियांमध्ये पण आहे, पुरुषांमध्ये पण, सर्व वयोगट, शैक्षणिक पात्रता, खेड्यात पण आहे, त्यामुळे सगळीकडेच वाढतंय. पण अलीकडे हा एक खूप मोठा ट्रेंड यायला लागलाय की व्यसनाधीनतेचा जो वयोगट आहे तो खूप कमी व्हायला लागलाय. लहान वयामध्ये मुलांना आता व्यसन लागताना दिसतंय आणि याच्यामध्ये ड्रग्ज आहे, दारू आहे, इतर पण काही आपण बोलूच नंतर त्याबद्दल की अजूनही काही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते. कसं असतं की समजा एखाद्या माणसाला दारूचं व्यसन लागलं तर तो सुरुवात जी दारू प्यायची करतो त्याच्यानंतर काही वर्ष लागतात त्याला पूर्ण दारुड्या बनायला किंवा अल्कोहोलिक बनायला. जर का मुक्तांगणमध्ये 15-16 वर्षाचा मुलगा ह्या दारूच्या व्यसनासाठी आमच्याकडे आला तर कल्पना कर, म्हणजे त्याचं पहिलं ड्रिंक हे कितव्या वर्षी झालेलं असेल. बापरे. त्यामुळे हे मला खूप भयानक वाटतं. हा अतिशय भयानक ट्रेंड आहे की 12, 13, 14 ह्या वयाची सुद्धा मुलं आता आमच्याकडे उपचार घेण्यासाठी यायला लागलेली आहेत. आणि सर्वच ड्रग्स काय, अल्कोहोल काय, अशा प्रकारची व्यसनं आपण त्यांच्यामध्ये बघतोय. पण आता म्हणजे तू हे सगळं बोलतेस त्यावरनं मला एक जे दिसतं आजूबाजूला ते कसं आहे की सिगरेट किंवा बिडी सारखी जी व्यसनं असतात ती स्वस्त असतात एकतर. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप जास्त इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामुळे लहान मुलांना किंवा तरुण माणसांना ज्यांना जे अजून कमावते नाही आहेत त्यांना सुद्धा ती व्यसनं करणं सोपं असतं असं आपण म्हणतो. पण दारूच्या व्यसनाला मुळात तुम्हाला एक काहीतरी किमान त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात किंवा त्याला काहीतरी एक वेळ लागते, बरोबर? म्हणजे निदान सुरुवातीला तरी तुम्ही काय दिवसाढवळ्या दारू पित बसलायत असं जोपर्यंत माणूस अल्कोहोलिक होत नाही तोपर्यंत जनरली होत नाही. मग ह्या टप्प्याला पोचेपर्यंत मध्ये खूप वेळ गेलेला असतो ना. मग एवढ्या मधल्या वेळामध्ये कुणालाच असं वाटत नाही की ह्या माणसाला थांबवावं किंवा त्याला स्वतःला सुद्धा असं वाटत नाही? ही खूप सिरियस गोष्ट आहे ॲक्च्युली की संवाद पालक आणि मुलांमधला ना अलीकडे खूप कमी झालेला दिसतोय किंवा चुकीचा झालेला दिसतोय. मी एक उदाहरण सांगते की आमच्याकडे असाच एक मला वाटतं 11वी-12वीतला एक मुलगा ॲडमिट होता आणि मी त्याला विचारत होते की कसं तुला दारूचं व्यसन लागलं, की तुला एक तर कळलंच कसं की असं काही व्यसन असतं. तर तो असं म्हणाला की तो असं 8वीपर्यंत वगैरे आपण ज्याला अगदी गुड बॉय म्हणतो तशा प्रकारचा होता की अभ्यास, सिन्सिअर, सगळं काही आईबाबांना सांगायचं. तो एकदा शाळेतनं घरी येत होता तेव्हा त्याला असं दिसलं की त्याचे काही मित्र म्हणजे थोड्या मोठ्या क्लासमधले होते, ते सिगरेट ओढतायत आणि मग त्याला खूप उत्सुकता वाटली. तो घरी आला आणि त्यांनी आईला विचारलं की आई सिगरेट ओढल्यामुळे काय होतं ग, मी ओढून बघू का? तर त्याला आईने उत्तर द्यायला पाहिजे होतं असं आता मला वाटतं. पण आई त्याला रागवायला लागली की अरे तू शाळेत जातोयस ना आणि हे धंदे तुला सुचतायत का, असा विचार तरी कसा आला तुझ्या मनामध्ये? आणि ती त्याला खूप रागवली.
पण काय झालं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला काही मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी त्याला ती मुलं परत भेटली. हाच प्रश्न त्यांनी त्या मुलांना विचारला की काय होतं सिगरेट ओढल्यावर, मी ओढून बघू का? तर ती मुलं म्हणाली, अरे 8वीत ना तू, आता तू मोठा झालायस, मर्दांनी ओढायलाच पाहिजे वगैरे असं काहीतरी बोलले ते त्याच्याशी. आणि मग त्यांनी ते ओढून बघितलं आणि सुरुवातीला ते अजिबात आवडलं नाही, पण नंतर नंतर ती मुलं त्याला रोज भेटायची आणि त्यांच्याबरोबर त्यांनी सुरू केलं. तर असं दिसून येतं की सिगरेट, बिडी, तंबाखू ह्याला गेटवे ड्रग म्हटलं जातं, की सुरुवात जनरली कुठल्याही व्यसनाधीनतेची त्याच्यापासून होते आणि लहान वयात त्याची ओळख होते. इथे मला काय वाटतं की त्याच्या आईनी जर का त्याला नीट सांगितलं असतं समजावून, त्याने खूप इनोसंटली हा प्रश्न विचारलेला होता, त्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगितलं असतं, किंवा तिला माहिती नसेल तर ती त्यांच्या डॉक्टरकडे, फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकली असती, त्यांनी त्याला समजावून सांगितलं असतं, तर त्याला योग्य वयात योग्य माहिती जर का मिळाली असती तर त्यांनी असं काही चुकीची गोष्ट केली नसती. एकदा मग त्याच्या आयुष्यात सिगरेट आली, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर काहीतरी रिझल्ट वगैरे लागला, परीक्षा संपली, असं काहीतरी झालं, मग सगळ्यांबरोबर तो दारू पण प्यायला. आणि मग मुलांमध्ये ना एक वाहवत जाण्याची प्रवृत्ती असते. टीनेजर्स जे आपण म्हणतो, पौगंडावस्थेतली मुलं, तर ते प्रत्येक गोष्ट अशी एक्स्ट्रीमला नेतात. त्यामुळे चांगल्या गोष्टींकडेही वाहवत जाऊ शकतात त्याची ओळख योग्य वयात झाली तर, पण चुकीच्या गोष्टींकडे सुद्धा ते वाहवत जाऊ शकतात. त्यामुळे ह्या मुलाला खूप लवकरच्या वयात दारूचं व्यसन लागलं. असं आपण खूप वेळा हे बघतो. जेव्हा लहान वयातली मुलं येतात तेव्हा बरेचदा आपल्याला असंच दिसून येतं की पालक योग्य संवाद त्यांच्याशी साधत नाहीत. पण आता काय आहे ना की मुळात हे पचणं किंवा हे आयडेंटिफाय करणंच खूप कठीण आहे की आपलं मूल किंवा आपल्या घरातली कुठलीही एक व्यक्ती ही ॲडिक्ट झाली आहे. बरेचदा कारण आता कसं होतं की म्हणजे आता शहरांमध्ये तर मी अनेकदा असं बघते की नवरा उशिरा ऑफिसमधनं आलाय, एखादं ड्रिंक घेऊन बसलाय, किंवा घरामध्ये जनरली दर शनिवार रविवारी पार्ट्या होतात, येणारी माणसं 1-2 ड्रिंक्स घेतात. सोशल ड्रिंकिंग ह्याचं प्रमाण आता तसं बऱ्यापैकी वाढलंय, ज्याला आपण सोशल ड्रिंकिंग हल्ली असं म्हणतो तसं. तिथपासनं हा माणूस ॲडिक्शनकडे चाललाय किंवा ॲडिक्ट झालाय हे कसं ओळखायचं? म्हणजे ह्याच्यामधली ती जी धूसर लाईन आहे ती कशी ओळखायची घरच्यांनी? सुरुवात नेहमी अशीच होते ना, की जसं तू म्हणालीस ती सोशल ड्रिंकिंगनी होते, की कधीतरी पार्टीत प्यायलं जातं. मी खूपशा लोकांचं बघते की 31 डिसेंबरच्या पार्टीमध्ये त्यांच्या सोशल ड्रिंकिंगची सुरुवात होते. आणि मग हळूहळू असं होतं की सुरुवातीला तर खूप लोकांचा अनुभव असतो की ते आवडलंच नाही, पण मग नंतर ते मित्र भेटतात, आग्रह, आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे खूप आता प्रतिष्ठा यायला लागलेली आहे या गोष्टीला, की न पिणारे कमी पार्टीमध्ये, आणि मग त्यांना खूप आग्रह केला जातो. तर मग पार्टीमध्ये पितात आणि मग जे कधीतरी वर्षातनं होतं ते 6 महिन्यातनं असं ते हळूहळू वाढत जातं. जागतिक आरोग्य संघटनेकडनं नेहमी असं एक संशोधन केलं जातं की किती सोशल ड्रिंकर्स हे पुढे अल्कोहोलिक बनतात. अच्छा. तर पहिलं हे जे संशोधन आहे ते त्यांनी 1998 साली केलं, आणि तेव्हा त्यांना असं दिसलं की 3% सोशल ड्रिंकर्स हे पुढे अल्कोहोलिक किंवा दारुडे बनतात. मग दर काही वर्षांनी ते हे संशोधन जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ते करत राहिले. अलीकडचं संशोधन असं दाखवतं कोविड नंतर हे प्रमाण जवळजवळ आता 25% चाललेलं आहे. 100 सोशल ड्रिंकर असतील तर त्यातले 25 लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनणार आहेत. आणि सुरुवातीला हे कळायला काहीच अशी टेस्ट नाही आहे की तुम्ही सोशल ड्रिंकर राहणार आहात का तुम्ही पुढे अल्कोहोलिक बनणार आहात. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेतर्फे नेहमी हा अवेअरनेस केला जातो की सोशल ड्रिंकिंग सुद्धा खूप घातक आहे. सगळ्यात जास्ती व्हल्नरेबल कोण आहे दारुडे बनायला, तर सोशल ड्रिंकर्स आहेत. तुम्ही म्हणजे कोणीच सोशल ड्रिंकिंग करू नका, त्याचे सुद्धा आपल्या शरीरावरती होणारे खूप जास्ती दुष्परिणाम आहेत. बरोबर. पण मी काही तुला असे लक्षणं सांगते की कसं होतं, म्हणजे कसं ते लोक ओळखू शकतात की मी त्या मार्गाला जाणार आहे का नाही अल्कोहोलिक बनण्याच्या.
एक पहिले असं होतं की ऑकेजन्स खूप ते शोधायला लागतात. पूर्वी कधीतरी असायचं तर मग ते बघतात, अरे ह्याचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आहे, किंवा काय 31 डिसेंबरच आला आहे, अजून काहीतरी सेलिब्रेट करायचं आहे, असं ते थोडं शोधायला लागतात की असे ऑकेजन्स. अजून एक होतं की एकटे पण प्यायला लागतात. हे खूप घातक आहे. सोशल ड्रिंकिंगमध्ये काय आहे की तुम्ही ग्रुपमध्ये पिता, पण मग पुढे पुढे ते एकटे प्यायला लागतात. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी स्ट्रेस आहे, त्या स्ट्रेस माझा याच्यामुळे जाईल. हे तर खूप महत्त्वाचं लक्षण आहे की स्ट्रेस आलेला आहे, डिप्रेशन वाटतंय म्हणून मग मी दारू पितोय. ह्या माणसाला अल्कोहोलिक बनण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. अजून एक लक्षण असं सांगता येईल, घरच्या लोकांना हे आधी कळतं की ह्याचं प्रमाण थोडं जास्ती वाढतंय पूर्वीपेक्षा. मग घरचे लोक त्याला टोकतात की अरे तू थोडं जास्ती पितोय, तुला त्रास होतोय, ते झेपत नाहीये. घरचे लोक तुम्हाला टोकत असतील आणि तुम्ही जर का ते शांतपणे न ऐकता त्यांच्यावरती चिडत असाल तर हे धोक्याचं लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही अल्कोहोलिक कदाचित पुढे जाऊन बनू शकता. आपल्याला कधीच कळत नाही की माझ्यात हा प्रॉब्लेम पुढे वाढणार आहे, पण आपले जे जवळचे लोक आहेत त्यांना तो आधी लक्षात येतो. ते डिफेन्सिव्ह होण्याच्या याच्यात माणूस जरा जास्त अग्रेसिव्ह होतो तसं ते होतं. हां, तसं ते डिफेन्सिव्ह खूप होतात, जस्टिफाय करतात, कारणं सांगतात की आजकाल काय सगळेच पितात, पार्टीत प्यायलं नाही तर चांगलं दिसत नाही, तर अशी खूप कारणं वगैरे देत असतील तर मग हे धोक्याचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. हां, तू म्हणतेस ना त्यावरनं मला एक म्हणजे खरं सांगायचं तर हा विषय खूप गंभीर आहे, पण माझ्या चेहऱ्यावर जे स्माईल येतंय याचं कारण असं आहे की मी माझ्या आजूबाजूला हे बरेचदा बघतेय. त्याच्यामुळे तू बोलतेस ते सगळं मला मी त्याच्याशी रिलेट करू शकते इन अ वे. काय होतंय की आता ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना ना असोसिएशन झालंय. म्हणजे पार्टी असली, सेलिब्रेशन असलं की म्हणजे त्याच्याबरोबर पिणं येतं. तू म्हणालीस तसं स्ट्रेस असला की त्याच्याबरोबर पिणं येतं, एकटेपणा असला की त्याच्याबरोबर पिणं येतं. म्हणजे त्या पिण्याला कुठलं तरी कारण दिलं जातं आणि मग हळूहळू कारणं बाजूला पडतात आणि फक्त पिणं राहतं, असं ते होताना दिसतंय. तू म्हणतेस त्यावरनं मला असं लक्षात येतंय. तू मगाशी एक शब्द वापरलास, आमच्याकडे ॲडमिट होतात ते. तर आता मला सांग की मुळात मुक्तांगणमध्ये ॲडमिट होतात ही प्रोसेस काय असते? म्हणजे कारण मी हे का विचारते आहे, एकदा समजा आपण असं मान्य केलं की आपल्या घरामध्ये एक व्यक्ती व्यसनाधीन झालेली आहे किंवा आपण स्वतः ॲडिक्ट झालेले आहोत, अजूनही त्याला काही प्रमाणात एक सोशल स्टिग्मा आहे की अशा कुठल्या तरी एखाद्या व्यसनमुक्ती संस्थेत जाऊन भरती होणं किंवा काउन्सेलिंगसाठी जाणं. तुझ्यापर्यंत किंवा तुमच्या संस्थेपर्यंत लोकांनी येणं का गरजेचं आहे? आता मी मगाशी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख केलाच, तर WHO हे सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं व्यसन हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो योग्य उपचाराने नक्कीच बरा होऊ शकतो. पण आपल्याकडे कसं की एवढा अवेअरनेस नाही आहे की हा एक आजार आहे. हे म्हणजे फक्त ज्यांच्या घरात हा प्रॉब्लेम आहे त्यांनाच नाही, तर आम्ही जे उपचार देणारे आहोत कधी कधी आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की हा खरंच आजार आहे का. तर मी एक प्रसंग सांगते सुरुवातीच्या काळातला. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली मुक्तांगणमध्ये तेव्हा माझी आई होती. मला तिच्याबरोबर 4 वर्ष काम करायची खूप छान एक संधी मिळाली. तर एकदा असं झालं होतं की एक आमच्याकडे मुंबईचा रुग्ण होता आणि तो ॲडमिट व्हायला आला होता आणि त्याची दुसरी वेळ होती. पहिल्यांदा तो गेला परत प्यायला आणि तो दुसऱ्यांदा आला होता आणि त्याची अशी बायको बिचारी अगदी साधी होती, लहानच वय होतं, ती त्याला घेऊन आली होती. पावसाळी दिवस होते, कसं बसं ती घेऊन आली होती आणि तो तिच्यावरती चिडत होता, त्याला राहायचं नव्हतं. तर हे बघून ना माझी प्रचंड चिडचिड झाली. मी माझ्या आईला असं म्हटलं, काय हा माणूस, याला एवढं कसं कळत नाही, इतकी छान बायको आहे, 2 सोन्यासारखी मुलं आहेत, त्यांच्याकडे बघून हा कसा नाही व्यसन सोडत. आणि हा माझा राग फक्त त्याच्याबद्दल नव्हता, तर या सगळ्याच व्यसनाधीन लोकांबद्दलचा राग होता की एवढं कसं कळत नाही. तर मला आईने खूप छान समजावलं. ती असं म्हणाली, जे आपल्याला कळतंय ते त्याला पण समजतंय, पण हे समजून सुद्धा तो व्यसन सोडू शकत नाहीये याचाच अर्थ तो नॉर्मल नाही, तो आजारी आहे. कळतंय पण वळत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर माझे पण थोडे डोळे उघडले आणि मग मी पण हे चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलं की हो, तो आजारी आहे, त्याला उपचाराची गरज आहे आणि आपण जरी तो दुसऱ्यांदा आलाय तरी त्याला योग्य आणि तितक्याच पहिल्या इतक्याच उत्साहाने त्याला आपण उपचार द्यायला पाहिजेत.
पण हे रिलॅप्सचं प्रमाण किती असतं? साधारणपणे 30% असतं आणि ते मी नंतर सांगते की आपल्या देशात ते प्रमाण कमी आहे बाहेरच्या देशांपेक्षा. तर आपण जे आजाराबद्दल बोलत होतो तर कुठल्याही प्रकारच्या आजाराचे जसे योग्य उपचार आपण घ्यायला पाहिजेत तसं व्यसनाधीनतेच्या आजाराच्या बाबतीत सुद्धा घ्यायलाच पाहिजेत. काही वेळा नुसतं काहींचं जस्ट सुरुवात असते, काउन्सिलिंग, औषधोपचार त्यांनी ते बरे होऊ शकतात, पण काहींचं प्रमाण थोडं वाढलेलं असतं. तर अशा वेळेला त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट होणं हे आवश्यक असतं. अच्छा. आणि मग व्यसनमुक्ती केंद्रात एकदा ते ॲडमिट झाल्यानंतर त्यांच्यावर फिजिकल त्याचबरोबर काउन्सिलिंग म्हणजे त्यांच्या मानसिक अवस्थेकडे सुद्धा लक्ष दिलं जातं आणि दोन्ही पातळ्यांवर उपचार केले जातात. दोन्ही प्रकारचे म्हणजे आपण असं म्हणूया की एक होलिस्टिक प्रकारचे उपचार केले जातात की शारीरिक, मानसिक, त्यांच्या कुटुंबियांना सहभागी करून घेतलं जातं. शारीरिक म्हणजे काय असतं की त्यांना विड्रॉल सिम्पटम्सचा त्रास होतो. आपण कुठलीही सवय सोडतो तर आपल्याला त्रास होतोच ना. म्हणजे साधं एक आहे की आपल्याला रोज चहा प्यायची सवय असेल आणि चहा नाही मिळाला आपल्या वेळेवरती तरी बघ आपली चिडचिड होते आणि जास्तीच सवय असेल तर डोकं वगैरे पण दुखतं लोक सांगतात. तर चहा खूप एक छोटं व्यसन आहे. चहा नाही मिळाला तर एवढा त्रास होतो. तर दारू किंवा ड्रग्सची जी तीव्रता आहे ती चहापेक्षा खूप जास्ती आहे. ती सवय सोडताना सुद्धा खूप त्रास होऊ शकतो. मग त्यासाठी जो काही त्रास होतोय त्याच्यासाठी औषधं द्यायला लागतात. त्याचबरोबर त्यांना थोडंसं एक सपोर्ट करणं, त्यांना वेळच्या वेळेला जेवण देणं आणि मग एकदा ते त्या विड्रॉल सिम्पटममधनं बाहेर आले की मग मुक्तांगणमध्ये एक वेळापत्रकच असतं त्यांच्यासाठी की सकाळी लवकर उठायचं, योगासनांनी दिवसाची सुरुवात होते, ते अगदी दिवसभर मग ग्रुप थेरपीज असतात, संध्याकाळी PT असते, जिम आहे, असे वेगवेगळे मग शारीरिक उपचार दिले जातात. आणि मानसिक उपचारांमध्ये काउन्सिलिंग तर आहेच, पण वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून की जसं म्युझिक थेरपी असेल, आर्ट बेस्ड थेरपी असेल आणि मग कुटुंबियांना सुद्धा आम्ही काउन्सिलिंग करतो, त्यांच्यासाठी मीटिंग्ज असतात. असे एक पूर्ण प्रकारचे उपचार हे व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दिले जातात. मला सांग की बरेचदा ना म्हणजे असं बघायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ हे कुठेतरी आपण जरी डायरेक्टली म्हणालो नाही तरी इनडायरेक्टली जगभर किंवा आपल्या देशात किंवा आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा असतं. म्हणजे जगात आर्थिक मंदी आली ज्याच्यामुळे आपल्या देशातल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, माणसांच्या नोकऱ्या गेल्या म्हणून ते व्यसनाधीन व्हायला लागले, अशा अर्थाने मी म्हणते. कुठे त्याची सुरुवात कशी होईल माणसाची काही सांगता येत नाही. म्हणजे मी म्हटलं तसं की रातोरात नोकऱ्या गेल्या किंवा पॅन्डेमिक सारखी परिस्थिती आली की लोकांना कंपल्सरी घरातनं काम करावं लागलं. बेसिकली आपल्या आयुष्यात एरवी ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बदलल्या. हे होऊच शकतं आणि ते आपल्या हातात नसतं. पण ह्यामुळे व्यसनं वाढली, डोमेस्टिक अब्यूज सारख्या गोष्टी वाढल्या, हे आता खूप व्हायला लागलंय. तर हे होऊ नये, मुळात आपण त्या वाटेला जाऊच नये, ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे? बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते ना, त्यामुळे तिथे काहीही प्रॉब्लेम होऊ शकतात. आपण कसं स्वतःला स्ट्रॉंग करायचं मेंटली आणि फिजिकली हे आपल्या हातात असतं. मुक्तांगणमध्ये एक अवेअरनेस आमचा विभाग आहे, त्याच्यामार्फत आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतो. शाळा, कॉलेजेस, वस्त्या, इव्हन आजकाल फॅक्टरीजमध्ये वगैरे सुद्धा आम्हाला बोलावलं जातं आणि आम्ही त्याचे काही विषय आहेत आमचे. पहिला आमचा विषय आहे लेट्स टॉक अबाउट ड्रग्स. आपल्याकडे काय असतं की पालकांना असं वाटतं की काही विषयांच्या बाबतीमध्ये मुलांची आपण मोकळेपणाने बोलायचं नाही, की ज्याच्यामध्ये व्यसन आहे म्हणजे ड्रग्ज आहेत आणि सेक्स आहे, आणि या दोन्ही विषयांबद्दल मुलांना अतिशय उत्सुकता असते. पालकांनी जर का याची योग्य माहिती दिली नाही तर मुलं ती चुकीची कुठली तरी माहिती मित्रांकडनं वगैरे मिळवू शकतात. त्यामुळे ही जी आमची थीम आहे लेट्स टॉक अबाउट ड्रग्स, त्याच्यातून आम्ही पालकांना, शिक्षकांना, मुलांना असं आवाहन करतो की ड्रग्स किंवा व्यसन हा लपवायचा विषय नाहीये, तर मोकळेपणाने बोलण्याचा, चर्चा करायचा विषय आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी योग्य वयात योग्य माहिती द्या आणि मुलांनी सुद्धा प्रश्न विचारा आणि चुकीची माहिती मिळत नाहीये ना याची खात्री करा. अजून एक अर्थातच महत्त्वाची थीम की जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे,
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून प्रयत्न करणं कधीही चांगलं. अजून एक आम्ही सांगतो की थिंक हेल्थ नॉट ड्रग्ज. आपल्या सगळ्यांना आपलं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर कुठलंही व्यसन करून आपल्याला चालणार नाही. म्हणून आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं की आपण व्यसनाधीन होऊ नये. तर आपण प्रत्येकाने जर का स्वतःला काही चांगलं व्यसन लावून घेतलं तर चुकीच्या किंवा वाईट व्यसनाकडे जाण्याची शक्यता ही खूप कमी होते. मी एक उदाहरण सांगते. आमच्याकडे एक राहुल जाधव नावाचा आमचा रुग्णमित्र आहे. एक 10-12 वर्षापूर्वी राहुल आमच्याकडे ॲडमिट झाला. तो सगळा अशा गुन्हेगारी मार्गाला लागलेला होता. मग तो जेलमध्ये होता 3-4 वर्ष. तो जेव्हा जेलमधून सुटून आला तेव्हा त्याचं व्यसन खूप वाढलं. त्याला नोकरी मिळत नव्हती. समाजामधनं त्याला स्वीकार केला जात नव्हता. मग त्याच्या वडिलांनी त्याला मुक्तांगणमध्ये ॲडमिट केलं आणि राहुलने ठरवलं की आता दीर्घकाळ इथेच राहायचं, इथेच काम करायचं. मग त्यांनी आमच्या हाऊसकीपिंग विभागामध्ये काम करायला सुरुवात केली. आता राहुल सांगतो की मी जेव्हा वॉशरूम्स क्लीन करायला लागलो, वॉर्डची स्वच्छता करायला लागलो, तेव्हा माझं मन स्वच्छ व्हायला खूप मदत झाली. माझा जो राग आहे, निराशा आहे, त्याच्यातून मी हळूहळू बाहेर यायला लागलो. आणि तेव्हाच असं झालं की पुण्यामध्ये एक मॅरेथॉन इव्हेंट होती आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुमच्या काही लोकांना असंच फ्री आम्हाला एंट्री द्यायची आहे. तर मग मी विचारलं की कोणाला पळायचं आहे ह्याच्यामध्ये. तर राहुलनी हात वर केला. तो म्हणाला की मी खूप फास्ट पळतो, पोलीस कायम माझ्या मागे लागलेले असायचे आणि त्यांना मला कधी पकडताच यायचं नाही. अरे देवा. आणि मग राहुलनी त्या इव्हेंटमध्ये भाग घेतला. 10 किलोमीटर तो खूप छान पळाला. मग त्याला मेडल वगैरे मिळालं. तर त्याला तो खूप आवडला एक्सपिरियन्स हा जो सगळा होता तो. मग तो म्हणाला की नाही मला आता हे रनिंगमध्ये करायचंय, सिरियसली करायचंय. मग त्याला आम्ही खूप ट्रेनिंग दिलं, शूज आणून दिले. मग हळूहळू अर्ध मॅरेथॉन, 21 किलोमीटर, फुल मॅरेथॉन हे सगळं तो करायला लागला. जेव्हा तो मुंबई मॅरेथॉन पळाला आणि तो त्या पोलीस स्टेशनला ते मेडल घेऊन गेला, त्याला हजेरी द्यायला लागायची, तिथे तो मेडल घेऊन गेला, तेव्हा ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचा अपमान केला जायचा तिथे त्याला स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं. अरे वा. तर त्याला हे कळलं की आता मी हे माझं करिअर आहे किंवा ही माझी ओळख मी आता निर्माण करायला हवी. तो एका वर्षी गेटवे ऑफ इंडिया टू इंडिया गेट म्हणजे मुंबई टू दिल्ली असं 21 दिवस पळत गेला. तो वाटेत जिथे जिथे जेल होते तिथे जाऊन त्यांनी मोटिवेशनल लेक्चर्स दिली. व्यसनमुक्ती तो केंद्रांमध्ये गेला आणि आता राहुल आज ह्याच क्षेत्रामध्ये काम करतोय. राहुलसाठी आता त्याचं रनिंग हे एक पॉझिटिव्ह ॲडिक्शन झालेलं आहे. असं मुक्तांगणमध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच आम्ही सांगतो की तुम्ही शोधून काढा की काय केल्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळतोय. पण आम्ही एरवीच सगळ्या लोकांना सांगतो की व्यसन लागण्यापेक्षा आधीच तुम्ही ही गोष्ट शोधून काढा की काय केल्यामुळे तुम्हाला हाय मिळतोय, तो आनंद मिळतोय, म्हणजे आपण वाईट व्यसनाकडे वळणारच नाही. आणि खेळातून कुठल्या तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीमधून, स्पोर्ट्स असेल किंवा कलेतून तू म्हणतेस तसा तो हाय खरंच मिळतो तेवढ्या पुरता. आणि मला एक असं खरंच आत्ता असं वाटतं की मुक्ताताई हे सांगताना तुझ्या डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे तुम्ही किती तुमच्या पेशंट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होता. हे मुक्तांगणची तीच विशेषता आहे की असं तिथे प्रोफेशनल वातावरण नाही आहे. आईने ते जेव्हा सुरू केलं तेव्हा ती जरी डॉक्टर होती तरी डॉक्टर जसं पेशंटशी बोलतो असं ती बोलायची नाही. तर आई आपल्या मुलाशी बोलते तसं ती बोलायची. बाबा पण आईनंतर बाबांनी जबाबदारी घेतली आणि तो मुक्तांगण परिवाराचा बाबा झाला. मुक्तांगणमध्ये मला ताई म्हटलं जातं. ह्या सगळा जो इमोशनल जे वातावरण असतं त्याची त्यांना खूप मदत होते. त्यांना जर मुक्तांगणबद्दल आपलेपणा वाटला तर ते आमचं ऐकतात, नंतर फॉलोअपला येतात, भेटायला येतात की ज्याच्यामुळे त्यांना व्यसनमुक्त राहणं सोपं जातं. किती पेशंट्स असतात एका वेळी तुमच्याकडे? एका वेळेला साधारण 150 रुग्ण आमच्याकडे ॲडमिट असतात की ज्यांना मित्र असं म्हटलं जातं. मुक्तांगणचे मित्र असतात ते. 1 महिना त्यांना आत पूर्ण राहायला लागतं. हा 1 महिन्याचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये पूर्ण असा एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅम आहे की वेळापत्रक आहे, काउन्सिलिंगमध्ये काय काय कव्हर करायचं, घरच्या लोकांना काय काय काउन्सिलिंग ह्या कालावधीत करायला हवं, हे सगळं ठरलेलं आहे. हा 1 महिना पूर्ण झाला की बाहेर
केल्यानंतर त्यांनी आमच्याशी फॉलोअप ठेवायला लागतो. महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणची फॉलोअप सेंटर्स आहेत, संपर्क केंद्र आहेत. महिन्यातून एकदा तरी त्यांना त्या फॉलोअप सेंटरवरती जायला लागतं. त्यांना आम्ही असं सांगतो की तुम्ही जेव्हा एकदा फॉलोअपला येता तेव्हा तुमची बॅटरी एक प्रकारे चार्ज होते आणि पुढचा 1 महिना चांगला जातो. तर अशा प्रकारे ते 1 महिन्यामध्ये नक्कीच बरे होऊ शकतात. नाही, हे खूप खूप मोठं काम आहे. अशा प्रकारची संस्था मी माझ्या पाहणीत ही पहिल्यांदाच ऐकली होती. अर्थात मला असं वाटतं पुण्यात त्यावेळेला ही पहिलीच संस्था असावी, महाराष्ट्रातलीच ही पहिली संस्था आहे अशा प्रकारचं काम करणारी. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा ह्या विषयाकडे मी येते की बायकांनी व्यसनाधीन होणं आणि आता मुक्तांगण सारख्या संस्थेपर्यंत येणं, ह्याला परत एक वेगळा सोशल थोडासा स्टिग्मा आहे. किती बायकांचं, पुरुषांच्या प्रमाणात किती बायका येतात तुमच्यापर्यंत डी ॲडिक्शनसाठी? पुरुषांपेक्षा जरी बायकांचं प्रमाण कमी असलं तरी आपण पूर्वीची तुलना केली तर आता बायकांमध्ये प्रमाण वाढते असं म्हणू शकतो. मी जेव्हा मुक्तांगणमध्ये काम करायला सुरुवात केली 1994 साली, तेव्हा आमच्याकडे काही बाहेरच्या देशातली मुलं आली होती इंटर्नशिपसाठी. तेव्हा त्यांना मी जेव्हा दाखवलं मुक्तांगण, ते मला म्हणाले इथे फक्त पुरुष रुग्ण दिसत आहेत, तुम्ही महिलांना कुठे ठेवता? तर मला एवढं आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हटलं नाही नाही, आमच्या देशात महिला नाही दारू वगैरे पीत. पण नंतर अर्थातच परिस्थिती बदलायला लागली. आपल्याही देशामध्ये हळूहळू महिलांचं प्रमाण वाढायला लागलं. पण मग मी ते म्हटलं तसं की अजूनही घराघरांमध्ये समजा बायका, आता कसं झालंय ग की बायका सुद्धा आता बऱ्यापैकी एकट्या, म्हणजे ते प्रमाण वाढलंय. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे आता बायका एकट्या राहतात. अगदी घटस्फोट होण्यापासनं, नोकरी व्यवसायासाठी एकट्या राहण्यापासनं, कुठेतरी हॉस्टेलमध्ये राहतात किंवा शिकायला कुठेतरी गेल्या आहेत, मुली एकत्र राहतात, ह्या सगळ्याचं प्रमाण खूप वाढलंय. मला अजिबातच ह्यात बायकांच्या स्वातंत्र्याविषयी वगैरे बोलायचं नाहीये. त्या एकटेपणामुळे व्यसनाधीन होण्याकडे त्यांची वाटचाल थोडीशी सहज होते किंवा तो बंध राहत नाही. की आपण जेव्हा घरात राहतो, 4 माणसांबरोबर राहतो, तेव्हा नाही म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी ते एक थोडंसं बंधन असतं. एकट्या माणसामध्ये ते बंधन किंवा त्याला ते बंधन अजिबातच नसतं. तर म्हणून हे प्रमाण वाढत असावं कदाचित. महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण जे वाढतंय त्याची 2-3 कारणं दिसून येतात. एक कारण असं आहे जे सामाजिक आहे की आता सोशल ॲक्सेप्टन्स आलेलं आहे की एखाद्या बाईनी पण दारू प्यायला किंवा सिगरेट ओढायला. पूर्वी कसं असायचं की एखादी बाई जर का सिगरेट ओढतीये तर लोकांना प्रचंड आश्चर्य वाटायचं, पण आता काहीच वाटत नाही. पार्टीत बायकासुद्धा दारू पितात, पीत नसतील तर त्यांना आग्रह केला जातो, अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांना आग्रह करतो. तर हा एक सोशल ॲक्सेप्टन्स, हे एक कारण दिसून येतं की आता काही हरकत नाही अशी एक मनोवृत्ती झालेली आहे. आणि दुसरं कारण आहे बायकांच्या बदलत्या मानसिकतेमध्ये ते आहे. पूर्वी साधारण असं दिसून यायचं की एखाद्या बाईला काही त्रास होतोय मानसिक किंवा डिप्रेशन आलंय, कसला ताण आलाय, तर ती रडायची, कोणाशी तरी बोलायची, मन मोकळं करायची. आता आपल्याला असं वाटतं की मी स्ट्रॉंग आहे, मी रडता कामा नये, माझी दुःख अशी मी लोकांची चर्चा करता कामा नये. खरं तर ना, रडणं हे कमीपणाचं लक्षण नाहीये. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी रडणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे. पण पूर्वीच्या मनाने एकूणच लोकांचं रडणं कमी झालंय. आणि बायकांमध्ये असं दिसतं की ताण जो आहे तो मनात सप्रेस करून ठेवला जातो. तुम्ही जितका मनात ताण, निराशा दाबून ठेवाल तितका त्याच्यामुळे होणारा त्रास तुमचा नंतर वाढतो आणि मग व्यसन वगैरे या चुकीच्या प्रकारे त्याच्याशी सामना केला जातो. तर हे पण एक कारण आहे. पहिलं जे मी कारण म्हटलं की सोशल ॲक्सेप्टन्स, त्याच्याही पलीकडे जाऊन आता ग्लॅमरसुद्धा हळूहळू यायला लागलेलं आहे की महिलांनी व्यसन करायला. मी माझ्या बाबांचं एक म्हणणं होतं ते सांगते की बाबा असं म्हणायचे की ते लहान असताना जे पिक्चर्स असायचे त्याच्यामध्ये विलन दारू पिताना दाखवायचे. म्हणजे लोकांना असं वाटायचं की विलन, वाईट माणूस दारू पितो. किंवा ओतूर सारख्या जे आमचं गाव आहे तर तिथे एकच माणूस दारू पिणारा होता आणि तो असं सगळ्यांची तोंड चुकवत असायचा. अंधार झाल्यानंतर तो दारू
दारू पिऊन वगैरे असा यायचा. पण आता जे आपण पिक्चर्स बघतो त्याच्यामध्ये हिरो दारू पिताना दाखवतात आणि अलीकडचे तर हिरोईन्स पण दारू पिताना दाखवतात ना. म्हणजे आमच्याही गावामध्ये आता दारू पिणाऱ्यांची संख्या आता खूप जास्ती वाढलेली आहे, कारण एक ग्लॅमर यायला लागलंय आणि लोकांच्या मनातनं हिरो हिरोईन्स जे वागतात त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं. तर त्यांच्या फॅशनचं जसं अनुकरण करतात, मग ह्या वागण्याचं सुद्धा लोक नकळतपणे अनुकरण करत असतात. पण म्हणून ह्यामुळे जास्त जास्त बायका आता व्यसनाधीन होत चालल्यात, ॲडिक्शनकडे वळायला लागल्यात. पण त्या तरीसुद्धा म्हणून मुक्तांगणसारख्या संस्थेकडे येत नाहीत. येतात म्हणजे मी तुला विचारते की प्रमाण किती आहे त्यांचं, येतात किंवा त्यांना त्यांचे घरचे घेऊन येतात? पूर्वीच्या मानाने आता तसं यायला लागलेले आहेत. पूर्वी थोडं खूपच त्याच्यावरती स्टिग्मा होता की असं कसं जायचं बाईनी, मग तिचं जर का लग्न झालेलं असेल तर नवरा तिला माहेरी पाठवायचा, मग माहेरची लोक घेऊन यायचे. पण आता आम्ही बघतो की नवरा बॉयफ्रेंड ते सुद्धा घेऊन येतात. आता थोडा थोडा ॲक्सेप्टन्स यायला लागलाय की ह्याला सुद्धा ट्रीटमेंटची गरज आहे. पूर्वी आम्हाला असं दिसायचं की पुरुष व्यसनी असेल तर घरातल्या महिला त्याला ज्या पद्धतीने मदत करायच्या तसं महिला व्यसनी असेल तर पुरुष करायचे नाहीत. पण थोडं चित्र बदलतंय. आता बघतो आपण की पुरुष सुद्धा महिलांना हे मदत करायला लागलेले आहेत. विशेषतः जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये थोडा हा अवेअरनेस आता यायला लागलेला आहे. त्यांच्यात व्यसनाचं प्रमाणही वाढतंय, ही तर चुकीची गोष्ट आहे. पण एक ठीक आहे की मदत एकमेकांना करतात ते, किंवा त्यांना तो अवेअरनेस निदान आलाय की ह्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती भयंकर आहे, त्याच्यामुळे त्याच्या आधी निदान त्यांना डिॲडिक्शन सेंटरकडे घेऊन तरी जा. आणि पूर्वीच्या पिढीत असंच होतं की सायकॅट्रिस्टकडे कशाला जायचं, वेडा आहे का मी वगैरे. पण आता त्यांना काहीच वाटत नाही, ते खूप ओपनली सांगतात की थेरपिस्टकडे मी जातो वगैरे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण मग अशा वेळेला कधी कधी असं वाटतं की मग तो सोशल स्टिग्मा असणं ही बरी गोष्ट असेल का? निदान समाजाचा विचार करून का होईना, पण लोक कदाचित असं करणार नाहीत. म्हणजे तुला सांगू का की मी जेव्हा साधारण 98-99 साली पुण्याहून मुंबईला गेले तेव्हा आम्ही अशाच एका घरामध्ये 5 जणी वगैरे राहत होतो. आणि तेव्हा ना आमच्या डोक्यात सतत आई बाबा काय म्हणतील हा विचार असायचा कुठलीही गोष्ट करताना. म्हणजे बाकी लोक काय म्हणतील असं नाही, पण आई बाबा काय म्हणतील. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप गोष्टी केल्या नाहीत केवळ ह्या एका भावनेने की आई बाबा काय म्हणतील. आता समहाव मुलांना किंवा नवऱ्याला घरच्यांबद्दल, बायकोला घरच्यांबद्दल असं काही वाटेनसं झालंय. त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या म्हण किंवा एकूणच लोक खूप जास्त फक्त स्वतःचा विचार करायला लागलेत, घरच्यांचा किंवा कुटुंबाचा नाही असं दिसतं. हो, एकूणच आपण बघतो ना की एक संवाद खूप कमी झालाय. आता तुझे आई बाबा बघ किंवा माझे आई बाबा, की खूप त्यांनी आपल्याला वेळ दिला. अगदी खूप अति वेळ पण नाही दिला, पण जो काही दिला तो एक क्वालिटी टाइम दिला. आपल्याबरोबर वेळ घालवला, गप्पा मारल्या. आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच असं होतं की जे काही दिवसभरात होतंय ते आपण त्यांच्याशी बोलायचो. नंतर सुद्धा म्हणजे मोठं झाल्यानंतर सुद्धा तो संवाद आहे तो चालू राहिला. मी बऱ्याच घरांमध्ये बघते की हा संवादच नसतो. समजा आपलं मूल चुकलंय, ते आपल्याला कळलं आणि आपण त्याला खूप रागवलो, तर पुढच्या वेळेला ना चुकलं की ते मूल कधीच आपल्याला येऊन सांगणार नाही. समजून जितकं आपण मुलांना घेतो, ठीक आहे तो चुकलाय, पण आपण त्याला रागवण्यापेक्षा जर का त्याच्याशी चर्चा केली, बोललो की हे पुढे तू कसं टाळू शकतोस, हे असं असं तू वागल्यामुळे कोणाकोणाला त्याच्यामुळे त्रास झाला, असा योग्य जर का संवाद केला तर मुलांना मोकळेपणा वाटतो आणि ते मग आपल्याशी येऊन बोलू शकतात. ह्याच्यामध्ये ना मी एक महत्त्वाचं कल्प्रिट काय मानते की सगळ्यांचा वाढता स्क्रीन टाईम. खूपशा पालक सभांमध्ये आम्हाला बोलावलं जातं. पालकांची एक तक्रार असते की तुम्ही म्हणता की मुलांशी संवाद साधा, पण मुलं आम्हाला मनातलं काही सांगतच नाहीत, मग आम्ही काय करायचं. मग आम्ही तिथे हमखास एक प्रश्न विचारतो की किती घरांमध्ये रात्रीचं जेवण एकत्र गप्पा मारत केलं जातं, हात वर करा. तर त्या सगळ्या गॅदरिंगमध्ये फक्त एक 10-20% लोकांचे हात वरती येतात. बाकीच्या घरांमध्ये टी व्ही बघत जेवलं जातं किंवा ज्याला जसा वेळ मिळेल तसा तो येतो. जेवताना व्हॉट्सॲप काय किंवा मेसेजेस वगैरे ते सगळं सुरू असतं. रात्रीचं जेवण एकत्र गप्पा मारत करणं हा संवादाचा एक खूप छान मार्ग आहे.
तेव्हा सुद्धा शाळेत काय झालं आणि मार्क किती मिळाले हे नाही, जनरल गप्पा की आपल्या दिवसभरात काय झालं, त्यांनी काय काय आज दिवसभरात केलं, अशा गप्पा जर का पालकांनी सुरू केल्या आणि तेव्हा सर्व प्रकारचे स्क्रीन बंद ठेवले तर छान संवाद होऊ शकतो. अजून एक मी सांगते की मला जेव्हा माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा रेणुताई गावस्कर मला भेटायला आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की तू तुझ्या मुलासाठी ना 2 गोष्टी कर. एक म्हणजे त्याला रोज काही ना काहीतरी वाचून दाखव, गोष्टीचं पुस्तक वगैरे, आणि दुसरं आपली आई बाहेर काय करते हे तू घरात असं त्याला सारखं हे करू नकोस, घरात तू फक्त त्याची आई म्हणून त्याच्याशी वावर. आणि मी त्याचं अगदी खूप छान तंतोतंत पालन केलं. माझ्या दोन्ही मुलांना अगदी लहान असल्यापासून मी पुस्तकं वाचून दाखवायचे, त्यांना त्याच्यामुळे गोडी लागली. हा पण एक संवादाचा खूप छान मार्ग आहे की त्यांना काहीतरी वाचून दाखवायचं आणि त्याच्यामुळे मग संवाद चांगला झाला. अजूनही ती मोठी असली तरी खूप गोष्टी मग येऊन ते माझ्याशी शेअर करतात. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. संवाद साधा म्हणजे असं समोर बसवून सतत काही गप्पा मारायच्या नाहीत, पण एकत्र ॲक्टिव्हिटी करू शकतो, फिरायला जाऊ शकतो, कोडं सोडवू शकतो एकत्र, पेपरमध्ये येणारं काही एकत्रितपणे एखादं काहीतरी बघू शकतो, छोटासा कार्यक्रम. तर ह्या अशा गोष्टी जर का केल्या तर पालक आणि मुलांमधला संवाद चांगला होईल. मग आपलं मूल बाहेर हॉस्टेलला राहिलं, एकटं कुठे जरी जाऊन राहिलं तरी त्यांच्या डोक्यात जसा तुझ्या डोक्यात विचार होता की आईबाबांना काय वाटेल, एखादा प्रॉब्लेम आला तर मुलं लगेच आईबाबांशी शेअर करतील, इतका संवाद असेल तर. अलीकडे काही उदाहरणं मी अशी पण बघितली की मुलांना ब्लॅकमेल केलं गेलं, मग त्यांनी सुसाईड केलं. इथे त्या मुलांनी जर का आईबाबांना सांगितलं असतं की माझ्या हातून ही चूक झाली आहे, मला ब्लॅकमेल केलं जातंय, तर मदत मिळाली असती त्यांना. पण त्यांना एवढा विश्वास नाही वाटला की आईबाबांना हे मोकळेपणाने सांगणं. संवादाला पर्याय नाही हेच मी म्हणेन. हो, खरंच आहे. आणि काय तुला सांगू का की ॲडिक्शन वगैरे ह्या बाबतीत ना दुसरं काहीच नाही आहे ना, म्हणजे फक्त तुम्ही बोलून किंवा घरी काउन्सेलिंग करूनच कदाचित त्या मार्गाला जाण्यापासून त्यांना रोखू शकता. हल्ली कसं झालं ना, मुलांच्या बाबतीत विशेषतः जर म्हटलं तर एकतर ना ते वेप हा एक नवीन प्रकार आला आहे काहीतरी, म्हणजे निकोटीन ॲडिक्शनच्या पुढचं ते एक असतं वीड किंवा म्हणजे. आणि आता मुलांना असं वाटतं की हे काही फार विशेष नाहीच आहे, म्हणजे हे काही फार गंभीर व्यसन नाही आहे. त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या आजूबाजूला ह्याच्यापेक्षा गंभीर व्यसनं करणारी माणसं असतात, त्याच्यामुळे हे काही विशेष नाही असं त्यांना वाटायला लागलं आहे. बरं, त्याच्याविषयी जर चर्चा झाल्या तर याचे मेडिसिनल कसे काय उपयोग असतात ह्याच्याहीवर लोक आर्ग्युमेंट करायला लागलेत आता. म्हणजे हे गंभीरच वाटतं म्हणजे मला सगळं ऐकताना. हो, वीड म्हणजे गांजा, कॅनाबिस, याच्या बाबतीतनं खूप गैरसमज लोकांच्या मनात आहेत. आणि ह्याच्या बाबतीत सुद्धा लहान वयातल्या मुलांमध्ये मुलींमध्ये याचं व्यसन खूप वाढते. अगदी कॉलेज गोईंग मुलांमध्ये सुद्धा खूप आहे. गैरसमज म्हणजे काय, तर पहिलं की अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये वीडला कायदेशीर मान्यता आहे, पण आपल्या देशात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या देशात हे करणारही नाहीयेत. तिथे कायदेशीर मान्यता असण्याचे काही कारणं आहेत की जे आपल्या देशाला तसं करणं शक्यच नाहीये. त्यांना काय वाटतं की तिथे घेतलं तर चालतं, म्हणजे काही याचे काही दुष्परिणाम नाहीयेत. दुसरं असं त्यांना वाटतं की वीड ॲडिक्टिव्ह नाहीये. कधीतरी सोशल ड्रिंकिंग जसं करतात तसं अधूनमधून वीड पार्टीमध्ये घेतलं तर चालतं आणि पुढे काही त्याचं व्यसनाधीनतेमध्ये रूपांतर होणार नाहीये. पण गांजा हा ॲडिक्टिव्ह आहे. मुक्तांगणमध्ये आम्ही खूपच अशी उदाहरणं बघत असतो की ज्यांनी ह्या गैरसमजामुळे गांजा घ्यायला सुरुवात केली आणि आज ते त्या व्यसनाच्या प्रचंड आहारी गेलेले आहेत. गांजाचे जे दुष्परिणाम आहेत खूप भयानक आहेत आणि शारीरिकपेक्षा जास्ती मानसिक आहेत. ब्रेनवरती त्याचा खूप दुष्परिणाम होतो. त्याला म्हणतात कॅनाबिस इंड्यूस सायकॉसिस. त्याच्यामध्ये सायकॉसिससारखी लक्षणं दिसतात की भास होणं, कशाही प्रकारे बोलणं किंवा संशयी होतात ना, पॅरानॉइड आपण म्हणतो की कोणीतरी माझ्यावरती कट करतंय किंवा माझ्याबद्दल बोलतंय असं वाटणं. म्हणून मग अतिशय ॲग्रेशन वाढतं, लोकांवरती मग अटॅक केला जातो. तर हा मेंदूवरती होणारा दुष्परिणाम तर खूपच भयानक आहे.
अजून एक मुलांना काय असतं की ते म्हणतात की गांजा हे मध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, खूपशा औषधांमध्ये तो वापरला जातो. हे आहे की खूपशा औषधांमध्ये वापरला जातो, पण त्यातले काही एक्स्ट्रॅक्ट्स काढून ते औषधांमध्ये वापरले जातात. कॅन्सरच्या औषधांमध्ये किंवा काही औषधांमध्ये ते वापरतात. आत्ता आपल्याला कुठलाच आजार झालेला नाहीये ना, त्यामुळे आत्ता आपण घेण्याचं काहीच कारण नाही. आणि त्याही रुग्णांना सरसकट गांजा नाही, तर मी म्हटलं तसं एक्स्ट्रॅक्ट्स त्यातले काढून दिले जातात. तर हे गैरसमज मुलांनी दूर करायला पाहिजेत. गांजामुळे आयुष्याचं नुकसान झालं म्हणजे करिअरचं आणि एकंदरीतच नुकसान झालं अशी रोजच आम्हाला उदाहरणं बघायला मिळतात. हो, कारण अगं हल्ली ना हे फिल्म स्टार्स वगैरे सुद्धा तू म्हणालीस तसं की हिरो हिरोईन्स फक्त सिनेमांमध्ये वगैरे नाही, अदरवाईज सुद्धा त्यांच्या आयुष्यांमध्ये कितीतरी वेळा जे आपण ते टॅब्लॉइड्समध्ये म्हण किंवा जर्नलिस्ट जे त्यांच्या मागे बेसिकली मोठे मोठे हिरो हिरोईन्स सुद्धा हल्ली अशा प्रकारच्या केसेसमध्ये अडकल्याची आपण खूप उदाहरणं बघतो. त्यामुळे ते तू म्हणतेस तसं की त्या सगळ्याचा परिणाम एकूणच आत्ताच्या मुलांवरती हे करणं म्हणजे कूल आहे असं बहुतेक त्यांना वाटत असावं. तर हेच आपण मला वाटतं की आता बदलणं आवश्यक आहे. नाही म्हणायला शिका. नाही म्हणण्यात काही चूक नाहीये. त्यांना असं वाटतं की मित्र आग्रह करतायत आणि मी कसं नाही म्हणायचं, तर काही हरकत नाहीये. ते चुकीचं करायला सांगतायत तुम्हाला, तुम्ही विचार करा, तुम्ही रिसर्च करा त्याच्या बाबतीत आणि मग तुम्हाला कळेल की हे बरोबर नाहीये, त्याच्यामुळे आपलं नुकसान होणार आहे. नाही म्हणण्यात काहीच हरकत नाहीये. ते हाय तू मगाशी म्हणालीस ना की त्या सगळ्याचं असोसिएशन कुठेतरी मजेशी आणि आनंदाशी झालंय, की म्हणजे पार्टीमध्ये सुद्धा एखादा माणूस दारू प्यायल्यानंतर खूप मजा करतो किंवा धमाल किस्से सांगायला लागतो आणि एकूण सगळं वातावरण एक उत्फुल्ल उत्साही वगैरे होतं. तर म्हणजे मग हे प्यायल्यानंतर हे होतं किंवा हे ड्रग्ज घेतल्यानंतर हे होतं असं काहीतरी एक त्यांच्या डोक्यात असोसिएशन व्हायला लागतं, जे माझ्या मते गंभीर आहे. हां, म्हणजे भीतीदायक आहे. येस, कारण काय होतं की दारू किंवा ड्रग्ज घेतली की सुरुवातीला असं होतं की इन्हिबिशन्स मनावरची जातात, कारण डोपामाइन रिलीज होतं आणि त्याच्यामुळे मग माणूस काही बाकी विचार वगैरे करत नाही. एक खोटा आत्मविश्वास येतो. लोक काय म्हणतील ही भीती राहत नाही, त्यामुळे कसंही वागतात. ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही ते मोठमोठ्याने इंग्लिश बोलतात वगैरे ना, हे आपण ते बघत असतो. पण नंतर काय होतं की डोपामाइन हळूहळू रिलीज होणं बंद होतं, पण त्यांना असं वाटतं की मला तो आनंद हवाय, मला तो आनंद हवाय, म्हणून ते प्रमाण वाढवत जातात. डोपामाइन रिलीज होण्याचे काही खूप चांगले मार्ग आहेत ना, की जसं आपल्या कला म्हणजे आपले छंद, संगीत ऐकून ते जे स्लो रिलीज असतं ते डोपामाइन, त्याच्यामुळे आपल्याला आनंद जो आहे तो दीर्घकाळ मिळतो. जेव्हा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो, व्यायाम करतो, तेव्हा एन्डॉर्फिन सिक्रीट होतात. त्याच्यामुळे पण एक हाय आपल्याला मिळतो आणि तो चांगला असतो, कायमस्वरूपी असतो. म्हणजे असं नाही होत की रोज व्यायाम केला तर तो एन्डॉर्फिन सिक्रीट नाही होणार, उलट तरीही ते होत राहतात. आपण हा विचार करायचा आहे की तात्पुरता आनंद, पण त्याच्यामुळे एवढं सारं नुकसान, हे खरं आहे का अशा प्रकारे चांगल्या गोष्टीतनं आणि कायमस्वरूपी आपल्याला आनंद घ्यायचा आहे. हा गैरसमज लोकांच्या मनातला दूर होणं आवश्यक आहे की दारू किंवा ड्रग्जमुळे आनंद मिळतो, क्षणिक आनंद मिळतो, त्याच्यासाठी खूप किंमत द्यायला लागते, त्याच्यामुळे आपल्या आसपासचे लोक खूप दुखावले जातात. दुसरा गैरसमज आहे की त्याच्यामुळे आपलं टेन्शन जातं, टेन्शन तात्पुरतं विसरतो, उलट ते वाढतं जर का आपण असं काही करायला गेलो तर, आणि हे एक नवीन टेन्शन निर्माण होतं. आणि हे मी मुक्तांगणच्या हजारो रुग्णांच्या अनुभवातनं सांगतेय. आत्ता मध्यंतरी एक जण होता, तो म्हणाला की माझी सुरुवात झाली की एन्जॉय करायचं म्हणून मी प्यायला लागलो, पण आता एन्जॉय कुठे, नॉर्मल राहण्यासाठी आता मला प्यायला लागतंय. मी नाही प्यायली तर मला खूप त्याचा त्रास होतो. कोणीतरी आत्ता मध्यंतरी सांगत होतं की कर्ज झालं, त्या टेन्शनमध्ये मी प्यायला लागलो. आता अशी वेळ आली आहे ते कर्ज दुप्पट तिप्पट वाढलंय, ॲडिक्शन पण वाढलंय. ह्याच्यामुळे आनंद मिळतो, त्याच्यामुळे टेन्शन जातं. हे गैरसमज आहेत आणि ते दूर करायला पाहिजेत. 2 गोष्टी मी वाचल्या होत्या, त्या खऱ्या आहेत का हे तूच म्हणजे रादर हा माझा गैरसमज आहे का हे बरोबर आहे हे मला सांग. पहिलं म्हणजे मी असं कुठेतरी वाचलं होतं की मुळात बायकांच्या अंगात दारू पचवण्याचे जे काय म्हणतात त्याला एन्झाईम तीच कमी असतात पुरुषांच्या तुलनेत. त्याच्यामुळे बायकांच्या शरीरावर दारूचा जास्त दुष्परिणाम होतो, हे मी कुठेतरी वाचलं होतं. आणि दुसरी गोष्ट मी अशी वाचली होती की मुळात माणसाला एका विशिष्ट वयाच्या नंतर
गंभीर व्यसन असं लागू शकत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत का? हां, बायकांच्या लिव्हरमध्ये एक एन्झाईम अब्सेंट असतं, म्हणून दारू त्यांना लवकर चढते आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता पण त्यांची खूप जास्ती वाढते. अच्छा. म्हणून बायका जेव्हा सोशल ड्रिंकिंग होतात तेव्हा व्यसनाधीन होण्याची शक्यता पुढे खूप जास्त आहे त्यांच्या बाबतीमध्ये. बायकांचे जे शारीरिक दुष्परिणाम आहेत ते सुद्धा तुलनेने जास्ती आहेत. पुरुषांवरही होतात पण बायकांमध्ये पण, कारण रिप्रोडक्शन या त्यांचे जी अवयव असतात त्यांच्यावरती त्याचा खूप दुष्परिणाम होतो. त्याच्यामुळे मूल होण्याची शक्यता जाऊ शकते किंवा कमी होऊ शकते. जर का प्रेग्नंट बायकांनी हे व्यसन केलं तर होणाऱ्या गर्भावरती त्याचा अतिशय दुष्परिणाम होतो. सर्वांनीच व्यसन करू नये पण बायकांनी तर मुळीच करू नये मी असं म्हणेन ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे. दुसरं जे तू म्हणालीस की एका विशिष्ट वयात प्यायला सुरुवात केली तर व्यसनाधीन नाही होत, तर असं नाहीये. मी अलीकडचंच तुला एक उदाहरण सांगते. आमच्याकडे एक काका असे ॲडमिट होते. काका म्हणते कारण ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली त्यांच्या ऑफिसमधनं आणि तोपर्यंतचं आयुष्य पूर्ण कामामध्ये गेलं. बाकी काही छंद वगैरे त्यांनी काहीच लावून घेतले नव्हते आणि त्यांना वेळच जाईनासा झाला. खूप ते कंटाळायचे. तर त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की या आता आमच्याबरोबर आपण बसत जाऊ. आणि मग त्या वयात ते प्यायला लागले रिटायरमेंट नंतरच्या. आणि त्याचंही पुढे त्यांना व्यसनाधीनतेमध्ये रूपांतर झालं की जे आता आमच्याकडे ॲडमिट ते झाले. इतक्या मोठ्या वयात सुद्धा सोशल ड्रिंकर लोक अल्कोहोलिक बनू शकतात. लहान मुलं जेव्हा सुरू करतात तेव्हा खूप जास्ती प्रमाणे अल्कोहोलिक बनण्याचं किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसनाधीन बनण्याचं. मोठ्या वयात सुद्धा मुलांपेक्षा कमी असेल तुलनेनी पण आहे प्रमाण. हां, म्हणजे अशक्य आहे असं नाही. अशक्य नाहीये. मला सांग की ह्या तुमच्या सगळ्या म्हणजे व्यसनमुक्ती केंद्राच्या सिस्टीममध्ये जसे तुमचे रुग्ण मित्र हा एक फॅक्टर आहे, तसा तुमचा स्टाफ हा एक दुसरा फॅक्टर आहे. तर मुळात काउन्सिलर्स म्हण किंवा त्यांच्याकडनं ह्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणारे जे असतील, हा स्टाफ तुम्ही कसा निवडता? आईने जेव्हा मुक्तांगण सुरू केलं तेव्हा ती आणि अगदी 2-3 लोक होती की ज्यांनी याची सुरुवात केली. मग पहिल्या महिन्यात जे ॲडमिट झाले, डिस्चार्ज झाला, त्यातलेच काही लोक व्हॉलेंटियर म्हणून यायला लागले. मग त्याच्यातनं कल्पना अशी आली की आपण आपल्याकडे जे व्यसनमुक्त होत आहेत त्यांनाच आपण ट्रेनिंग देऊ आणि त्यांना आपण इथे कामाला ठेवूया. मग हळूहळू असं होत गेलं. आता सध्या सुद्धा आम्ही बघतो की जवळजवळ एक 60% आमचे जे कार्यकर्ते आहेत ते पूर्वी व्यसनाधीन होते आणि आता ते बरे होऊन आमच्याकडे काम करतात आणि प्रोफेशनल स्टाफ आहे. असा दोन्ही प्रकारचा छान बॅलन्स मुक्तांगणमध्ये आहे. दोन्हीमुळे काय होतं की दोन्हीचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. जसं जेव्हा एखादा व्यसनमुक्त आमचा कार्यकर्ता असतो त्याला खूप जास्ती एम्पथी असते. तो अजिबात हिंमत हारत नाही की हा नाही ना ऐकायला तयार पण मी याच्याशी बोलत राहीन, त्याला मी तयार करत राहीन. असं दोन्ही लोकांचा एक छान बॅलन्स मुक्तांगणमध्ये तयार झालेला आहे. पण त्याची स्क्रीनिंग प्रोसेस काय असते? म्हणजे मी समजा उद्या तुझ्याकडे आले आणि मी म्हणाले की मला मुक्तांगणमध्ये आता संस्थेत काम करायचं आहे कार्यकर्ती म्हणून, तर तू असं कुणालाही काम करायला म्हणजे तुम्ही इन्व्हाइट करता किंवा येऊ देता? आम्ही साधारण बघतो की त्याची इच्छा किती आहे हे काम करायची. खूप वेळा सोशल वर्क या शब्दाला आता खूप ग्लॅमर यायला लागलंय आणि मग त्यांना काय हवं असतं की लगेच काउन्सिलिंग करायचं असतं. काउन्सिलिंग म्हणजे नुसतं गप्पा मारणं नाहीये ना, तर एक ती प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यायला लागतं की त्या माणसाला बोलतं कसं करायचं, आपलं जे म्हणणं आहे ते त्याच्यापर्यंत कसं पोचवायचं. असे व्हॉलेंटियर म्हणून सुरुवातीला येतात की आम्हाला लक्षात येतं की नाही हे खरंच यांना कामाची तळमळ आहे. ते आधी इतर काही कामं करतात की जसं शाळांमध्ये जे आमचे अवेअरनेस प्रोग्राम चालतात तिथे तर आम्हाला खूपच कार्यकर्त्यांची गरज असते. मग सुरुवातीला ते तिथे काम करतात. त्याचं एक छोटंसं ट्रेनिंग असतं 1 दिवसाचं. ते दिलं तरी ते मग आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या जवळपासच्या शाळांमध्ये जा. मग आम्हाला जेव्हा काही बोलवतात तेव्हा आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो. असे काही व्हॉलेंटियर्स आहेत की ते तिथे आम्हाला मदत करतात. अजून एक प्रकारचे व्हॉलेंटियर्स आम्हाला लागतात. मी मगाशी म्हटलं की आमची 24 ठिकाणी फॉलोअप सेंटर्स आहेत. ही सर्व सेंटर्स त्या गावातल्या व्हॉलेंटियर्सनी चालवलेली आहेत.
त्याच्यात काही डॉक्टर्स आहेत की त्यांनी त्यांच्या क्लिनिकची आम्हाला जागा दिली, काही शिक्षक आहेत की जे लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात, काही व्यसनमुक्त आमचे मित्र, त्यांचे कुटुंबीय. ह्या सर्व ठिकाणी कुठलीच फी आकारली जात नाही. सर्व व्हॉलेंटियर्सनीच ही केंद्र चालवलेली आहेत आणि सर्व मोठ्या गावांमध्ये ही केंद्र आहेत. लोक आपापल्या गावी सुद्धा हे काम करू शकतात. काही लोक मग मुक्तांगणमध्ये सुद्धा काम करतात. आमचं एक ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग घेतात, मग काउन्सिलर म्हणून कालांतराने ते काम करतात. तर मॅनपॉवरची तर चांगल्या कामाला नेहमीच गरज असते. हो. आता तू आर्थिक ह्याच्याविषयी बोललीस म्हणून मी तुला विचारते की हे जे रुग्ण असतात ते संस्थेपर्यंत न येण्याच्या अनेक कारणांपैकी एक कदाचित त्यांना ही पण भीती वाटत असेल की इथे खर्च खूप होईल आपण गेल्यामुळे. तर खरंच हा किती खर्चिक प्रवास आहे सगळा? मुक्तांगणमध्ये आम्ही त्यांचा 1 महिन्याचा जो कोर्स असतो त्याची एकूण 25,000 रुपये फी घेतो. ह्याच्यात फी आणि डिपॉझिट असं दोन्ही असतं की जो एक्स्ट्रा औषधांचा खर्च वगैरे होतो तो त्या डिपॉझिटमधनं केला जातो. खूपदा मला लोक सांगतात की ठीक आहे 25,000 कारण त्याच्यानंतरचा खर्च आमचा वाचणार आहे. आणि बघतो ना आम्ही की एक 700-800 रुपये 1,000 रुपये हा त्यांच्या रोजच्या व्यसनाचा खर्च असतोच आमच्याकडे येण्याच्या आधी. काही लोक असे असतात की जे तेवढं नाही अफोर्ड करू शकत. आम्ही त्यांना सांगतो मग तुम्ही निम्मा खर्च करा, त्यांना सवलत देतो. असे सुद्धा असतात की जे अगदी दारिद्र्य रेषेच्या खालचे असतात की जे एक पण पैसा नाही भरू शकत, कारण ते रुग्ण जे असतात त्यांच्या घरातले ते घरातनं पैसे नसतात घेत, चोऱ्या माऱ्या असं काहीतरी करत उसने घेऊन ते करत असतात. मग अशा वेळेला आम्ही त्यांना पूर्ण सवलत देतो. दर महिन्याला जे रुग्ण ॲडमिट होतात 20% रुग्ण हे पूर्ण फ्री असतात. त्याच्यासाठी आम्ही चांगले CSR वगैरे काही कंपन्यांमध्ये असतात, त्याच्यातून आम्हाला मदत मिळते. हो, कारण शेवटी संस्था चालवायची म्हटल्यावर एक डोलार आहे ना तो सगळा मोठा चालवण्यासाठीचा. सगळ्याच सिस्टीम्स तुम्हाला वर्क करण्यासाठी वेगळी वेगळी माणसं लागत असतील, त्यासाठी स्टाफ लागत असेल. मोठं आहे ते सगळं. कितीही आपण सामाजिक संस्था असं जरी म्हटलं तरी सुद्धा शेवटी त्याला एक ड्रायव्हिंगसाठी लागतात ना या गोष्टी. त्यामुळे ते अवघड वाटतं मला. पण आम्ही मॅनेज करू शकतो म्हणजे की कारण मुक्तांगणमधली जी सोयी आहेत ना त्या अशा साध्या सुध्या आहेत. म्हणजे सगळ्या आईबाबांच्या डोक्यात हीच कल्पना होती की एक आश्रमासारखं. गांधीजींच्या विचारसरणीचा आईबाबांवरती खूप प्रभाव होता, त्यामुळे महात्मा गांधींचा आश्रम त्यातली तत्व मुक्तांगणमध्ये पाळली जातात. आमच्याकडचे सगळे जे रुग्ण आहेत ते पांढरे कपडे वापरतात, तिथे साधेपणा आहे, समानता आहे. डॉक्टर किंवा वकील इंजिनियर पण पेशंट म्हणून येतात, किंवा अगदी रिक्षा चालवणारे असतील, शेतकरी असतील, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. सर्व समान आहे. स्पेशल रूम्स नाहीत, AC नाही, वॉर्डमध्ये सर्वांना एकत्र राहायला लागतं. जेवण शाकाहारी असतं, अतिशय साधं असतं. त्याची पण ह्या सगळ्याचा न बरं होण्यासाठी त्याची खूप त्यांना मदत होते. कामं करायला लागतात. असं होतं की आमच्याकडे एक पोलीस ऑफिसर ॲडमिट झाले आणि ते म्हणाले की तुम्ही काय मला इथे कामं करायला सांगताय, माझ्याकडे तर नोकर आहेत कामं करायला. मग त्यांचे काउन्सिलरनी सांगितलं की ठीक आहे आपण दोघं मिळून करू तुमची कामं. मग ते बघून त्यांना वाटलं नाही इथे काउन्सिलर सुद्धा कामं करतायत, मग काही करायला हरकत नाही. बाबांचं एक मोठं वाक्य मुक्तांगणमध्ये लावलेलं आहे की जेव्हा आपण भाजी कापतो तेव्हा आपण आपला अहंकार कापत असतो, आणि जेव्हा आपण भांडी साफ करतो तेव्हा आपण आपलं मन साफ करतो. तर असं ते वाक्य वाचून पण त्यांच्यावरती एक प्रभाव पडतो. म्हणून आमचे जो खर्च आम्ही जो घेतो 25,000 त्याच्यामध्ये आम्हाला सहजपणे हे सगळं मॅनेज केलं जातं की अति आम्ही काही त्यांना सोयी देत नसल्यामुळे. मला सांग, जे आता संस्थेपर्यंत येऊ शकत नाहीत त्यांना तुम्ही ऑनलाईन किंवा फोनवर वगैरे असंही काउन्सिलिंग करता? हो, हे कोविड काळात खरं तर सुरू झालं. मला तेव्हा खूप अशी भीती वाटायला लागली की आता फॉलोअप कसा करायचा, काउन्सिलिंग कसं करायचं. तर मग माझे जे यंग सहकारी आहेत त्यांनी याच्याशी माझी ओळख करून दिली की सुरुवातीला मला फार भीती वाटायची की असं स्क्रीनवर कसं काय आपण काउन्सिलिंग करणार. आणि मग नंतर लक्षात आलं की अरे हे पण इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे काय झालं की फक्त पुण्यातले नाही तर महाराष्ट्र, मग भारतातले, अलीकडे तर असे पण लोक आमच्याशीकडनं काउन्सिलिंग घेत असतात की जे परदेशात राहतात आणि मराठी लोक आहेत, त्यांना व्यसनाचा प्रॉब्लेम आहे, तिथल्या काउन्सिलरशी त्यांना रिलेट होता येत नाहीये, मग ते ऑनलाईन आमच्याशी बोलतात. तर ही पण आता एक चांगली सोय उपलब्ध आहे. काय आहे मुक्ताताई की व्यसनमुक्ती केंद्र वाढतंय हे म्हटलं तर सामाजिक दृष्ट्या फार चांगली गोष्ट नाही. म्हणजे
याचा अर्थ समाजामध्ये व्यसन करणारी माणसं जास्त वाढत आहेत असा त्याचा अर्थ होतो. पूर्वी मला आठवतंय की आम्ही शाळेत असताना ना पथनाट्य वगैरे असायची, ज्याच्यातून म्हणजे आपण एकाच शाळेत होतो त्याच्यामुळे तुलाही कल्पना असेल की आपण अशा बघायचो पथनाट्य आणि अशा काय काय स्पर्धा असायच्या. असं खरंच अगदी ग्रासरूटपर्यंत जाऊन त्याच्यासाठीचे प्रयत्न अजूनही चालू आहेत असं तुला वाटतं का? ते अजून व्हायला हवेत? प्रयत्न तर आपले सुरूच असतात की जसं मी म्हटलं तसं शाळा कॉलेजेस ठिकठिकाणी जाऊन मुक्तांगणतर्फे अवेअरनेस प्रोग्रॅम, इतरही व्यसनमुक्ती केंद्र आहेत त्यांच्यातर्फे अवेअरनेस प्रोग्रॅम, हे सगळं सुरू असतं. पण व्यसनाला मिळणारी जी सामाजिक प्रतिष्ठा आहे ती मला खूप धोक्याची वाटते. ती प्रतिष्ठा घालवली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. अवेअरनेस एका बाजूला आणि ती मिळणारी प्रतिष्ठा एका बाजूला, तर ती वाढतीये, हे खूप धोक्याचं आहे. हो ग, आणि ह्याला काय करावं, म्हणजे ह्याच्याबद्दल काय करणं गरजेचं आहे? पालकांनी आधी व्यसनमुक्त राहणं, कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणं. मुलांसाठी तर पालक रोल मॉडेल्स असतात ना. लहानपणापासून जर मुलं बघत असतील की आपले आई वडील पार्टीमध्ये पितायत तर तेच बरोबर असं त्यांना वाटतं. पण जेव्हा ते बघतायत की पार्टीमध्ये नाही म्हणतायत आपले पालक आणि ते अभिमानाने ज्यूस वगैरे असं काहीतरी पितायत, मग मुलांना तो एक चांगला संदेश त्यांच्या वागण्यातनं मिळतो. सोशल ड्रिंकिंग सुद्धा खूप वाईट आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर मनावर परिणाम होतात. पालकांनी किंवा सगळ्यांनीच हा विचार करायला पाहिजे की कधीमधी पिणं हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप घातक आहे आणि पुढे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सुद्धा ते घातक आहे. म्हणजे ते कसं आहे की तुम्ही एकदम विष घेतलं काय किंवा रोज थोडं थोडं घेतलं काय, त्याचा होतोय तो शरीरावर वाईटच परिणाम होतोय. हो, हे लहानपणापासून मुलांच्या मनावरती जर का बिंबवलं गेलं तर त्यांच्या मनातलं ते आकर्षण कमी होईल. नाही, आणि तुला सांगू का, हा पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे असं सरसकट जरी म्हटलं गेलं तरी मी तुला हे नक्की सांगते की गेल्या काही वर्षात मला रादर दिसताना असं दिसतंय बाहेरच्या देशांमध्ये गेल्यावर की बाहेरच्या देशांमध्ये हे प्रमाण निश्चित कमी झालंय. त्या तुलनेने आपल्याकडचं झालेलं नाहीये. रादर हे ग्लोबलायझेशनच्या नावाखाली आपल्याकडे हे तू म्हणतेस त्या पद्धतीने जरा प्रमाण वाढलंय, खूपच जास्ती वाढलंय एकूणच. आणि हेल्थकडे पण दुर्लक्ष त्याच्यामुळे होतं. दारूबरोबर जे खाल्लं जातं चकणा वगैरे, तर तिखट तेलकट तळलेलं असं ते सगळं असतं. खूप जास्ती कॅलरीज असतात, त्याचे सुद्धा शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. मग दुसऱ्या दिवशी व्यायाम केला जात नाही कारण रात्रभर पार्ट्या होतात, मग उशिरा उठायचं. सगळं आपलं जे चक्र असतं ते त्याच्यामुळे विस्कळीत होत चाललंय. खरे. पण मुक्तांगण संस्थेकडनं म्हणजे गेल्या कित्येक वर्षात त्याचं जे चित्र आम्ही बघतो आहोत किंवा आमच्या कानावर जे येतं ते व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे काहीतरी बाबा एक गंभीर संस्था, म्हणजे जरी ते गांभीर्याने काम करत असले तरी सुद्धा अशा प्रकारचं त्याचं स्वरूप नाहीच दिसत. तिथे गेलेले बहुतेक रुग्ण हे तुम्ही म्हणता तसे रुग्ण न राहता तिथले मित्र होतात, पुढे काम करायला लागतात. त्यामुळे खूप मोठं सामाजिक कार्य तर तुम्ही करताच आहात आणि मनापासून थँक्यू, तू इथे आलीस, खूप खूप आभार. आणि मुक्तांगण विषयी आणि एकूण आत्ताच्या सगळ्या या सामाजिक परिस्थितीविषयी जे बोललीस त्याचा खरंच खूप वेगळा परिणाम आपल्या प्रेक्षकांवर श्रोत्यांवर होणार असं मला वाटतंय. येस, थँक्यू.